नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रवा ढोकळा करणार आहोत। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। मी 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दही घेतले, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, थोडंसं मीठ घेतले चवीपुरतं आणि आलं आणि हिरवी मिरची आबडधोबड वाटून घेतली, थोडासा लिंबाचा रस घेतलाय। तर आता आपण हे रवा याच्यात टाकू आणि दही टाकायचं त्याच्यात। 1 वाटी दही टाकलं, थोडंसं बेसन टाकते, हे मिरचीचा ठेचा टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस टाकायचा आणि चांगलं फेसून घ्यायचं। पाणी लागलं तर पाणी घालायचं। तर का असं झालंय आपलं। आता थोडंसं आपण पाणी टाकू, जास्त पण नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं। कारण रवा भिजायला लागतो ना, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं। नंतर रवा फुगला का लागलं तर टाकू आपण। तर कसं झालंय, आता आपण भिजत ठेवू 10 मिनिटं। तर आपलं असं हे झालंय, भिजून चांगला रवा फुगलाय। आता आपण त्याच्यात 1 इनोची पुडी टाकू आणि थोडंसं पाणी वाटायचं। तर का कसं फसफस करते। आता चांगलं पिटून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही ठेवायचं। पातळ झालं तर जास्त वेळ लागतो। आता चांगलं पिटून घ्यायचं किंवा करायचं, चांगलं फेसून घ्यायचं। असं भांडं पण तापायला ठेवले। आपल्या पाण्याला चांगली उकळी आली। हे बघा, असं झालं पाहिजे आपलं पीठ। त्याला उकळी आली का लगेच त्याच्यात टाकायचं, म्हणजे पटकन ते फुगतं आणि 10 मिनिटं बघायचं नाही झाकण ठेवल्यावर। 15 मिनिटं आपण चांगली वाफ काढायची त्याची। सुरुवातीला 5 मिनिटं ठेवायचं फास्ट आणि नंतर मध्यम गॅसवर करायचं। आता आपण याच्यावर झाकण ठेवू, झाकण ठेवून आपण 15 मिनिटं त्याची वाफ काढून घेऊ। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। तर चटणीसाठी थोडासा लसूण घेतलाय, थोडंसं आलं घेतलंय, 4-5 मिरच्या घेतल्या हिरव्या, थोडासा कढीपत्ता, थोडासा पुदिना आणि खोबरं तुम्हाला नसन घ्यायचं तर नका घेऊ, आम्ही घेतले थोडंसं, आणि कोथिंबीर आणि डाळ लागेल आपल्याला, भाजकी डाळ किंवा रव्याचंच हे टाकलं ना आपलं ढोकळ्याचं तरी चालेल। लसूण टाकू आपण, थोडीशी डाळ, हिरव्या मिरच्या, आलं असं मोडून टाकायचं, म्हणजे पटकन बारीक होते। थोडासा कढीपत्ता आणि थोडासा पुदिना, कोथिंबीर, आपण त्याची चटणी करू। टाकून घेतलं का थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची, म्हणजे चटणीला चव छान येते। साखर टाकली थोडीशी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आता आपण पाणी घालून वाटू, थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी वाटून घ्यायची। पातळ पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी ठेवायचं। तेल टाकलं आहे फोडणीसाठी चटणीचा। मी आता त्याच्यात थोडीशी मोहरी टाकते, मोहरी तडतडली तर जिरं टाकायचं, जिरं तडतडलं का थोडासा हिंग, लाल मिरची टाकली बेडगी आणि थोडंसं आपण त्या चटणीला अशी फोडणी द्यायची। आपली चटणी तयार झाली। हे बघा, आता 15 मिनिटं झालेत, आपण शिजला का बघू। अशी सुरी नाही तर टूथपेस्ट काहीतरी घालून बघायचं। हे बघा, आपल्या याला लागत नाही, म्हणजे आपला शिजलाय केक चांगला। आता आपण ढोकळा आता आपण
काढून घेऊ आणि याला थंड होऊन देऊ. आता आपण कोमट कोमट झालाय, आता आपण काढून घेऊ. त्याला का छान निघलाय. काढून घ्यायचं. आता आपण वड्या पाडून घेऊ त्याच्या. चटणीला पण टाकलं तरी चालतं, आम्ही नाही टाकलं, पण हे ढोकळ्याचं हे पीस आहे ना चटणीमध्ये टाकायचं म्हणजे छान म्हणजे चटणी होती त्याची चवदार. हे बघा छान कापतोय म्हणजे आपला ढोकळा चांगला झालाय. हे बघा आपल्या वड्या किती छान झाल्या, खुसखुशीत झाले. आता आपण काढून घेऊ. हे बघा छान झालाय, जाळी पण छान पडली. आता आपण मी फोडणी दिली, तर लागेल तसंच हे पाणी टाकायचं, नाही तर तो ओला होतो चमच्याने. आता आपण जिरी मोहरी आणि हे चटणी टाकून अशी फोडणी दिलेली आहे, ती आपण याच्यावर टाकू. लगेच खायचं असेल तरच टाकायचं, नाही तर तो ओला ओला होतो. अशी वरून कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर आवडला आमचा रवा ढोकळ्याची रेसिपी तर करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बाय बाय.